नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या व्हिडिओवर सहर्ष स्वागत आहे। कधी असा विचार केला आहे का, काही दिवसांपासून सगळं व्यवस्थित चालू असतानाही अचानक अडथळे काय येऊ लागतात? विश्वासू वाटणारी माणसं अचानक दुरावतात, काम शेवटच्या क्षणी बिघडतं, आर्थिक नुकसान टळता टळत नाही आणि मनात सतत एकच प्रश्न येतो, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडत आहे? ज्योतिषशास्त्रात असे काही काळ असतात जेव्हा एखाद्या राशीभोवती नकारात्मक ऊर्जा, मत्सर्य आणि गुप्त विरोध वाढल्याचे संकेत मानले जातात। अशा वेळी शत्रू समोरून नाही तर आपल्याच जवळच्या लोकांमधून तयार होऊ शकतो। गोड बोलून विश्वास जिंकणारी व्यक्तीच तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते। आज आपण अशाच एका राशीबद्दल बोलणार आहोत, अशी रास जिच्यावर सध्या संकटाची सावली असल्याचे संकेत मिळत आहेत। पण ही कोणती रास आहे हे मी लगेच सांगणार नाही, कारण आधी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की ही संकटाची चिन्हे कोणती आहेत आणि ती वेळेवर ओळखली नाहीत तर किती मोठे नुकसान होऊ शकते। या व्हिडिओच्या शेवटी मी या राशीसाठी काही महत्त्वाच्या सूचना आणि एक सोपा आध्यात्मिक उपायही सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आता जाणून घेऊया, ही रास आहे कुंभ रास। हो मित्रांनो, ही रास आहे कुंभ रास। मित्रांनो, कुंभ राशींच्या व्यक्ती बुद्धिमान, स्वतंत्र विचारांचा आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात। पण याच स्वभावामुळे काही लोक त्यांच्या यशाचा मत्सर्य करू लागतात। सध्या ग्रहस्थितीनुसार काही कुंभ राशींच्या व्यक्तींनी विशेष सावध राहण्याची गरज आहे। सर्वात आधी बोलूया गुप्त डावाबद्दल। तुमच्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असू शकते जी समोरून तुमचे कौतुक करते, पण मागून तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असते। प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेलच असे नाही, त्यामुळे वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगणे टाळा। नोकरी आणि व्यवसाय, कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसरे कोणी घेण्याचा प्रयत्न करू शकते। ऑफिसमध्ये राजकारण किंवा स्पर्धा वाढू शकते, त्यामुळे प्रत्येक कामाचे पुरावे आणि कागदपत्रे जपून ठेवा। व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी करताना घाई करू नये। कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा। आर्थिक बाबतीत या काळात मोठी गुंतवणूक, उधार देणे किंवा कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे टाकणे टाळा। फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही। नातेसंबंध, कुटुंबात एखादा छोटासा गैरसमज मोठा होऊ शकतो। रागावर नियंत्रण ठेवा। प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका। काही वेळा शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय असतो। सगळे मित्र खरे मित्र नसतात। तुमच्या यशाची माहिती प्रत्येकाला सांगू नका। तुमच्या योजना पूर्ण होईपर्यंत त्या गुप्त ठेवा। आरोग्य, ताण वाढल्यामुळे झोप कमी होऊ शकते। डोकेदुखी, थकवा किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते। नियमित विश्रांती घ्या आणि शरीराकडे दुर्लक्ष करू नका। शुभ संधीही आहेत। संकटाचा काळ असला तरी हा कायमचा नाही। जे कुंभ राशींचे लोक संयम ठेवतील, योग्य निर्णय घेतील आणि मेहनत करतील, त्यांना अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते। अडकलेली काम पुढे सरकू शकते। नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। आध्यात्मिक उपाय, कुंभ राशींसाठी जाणून घेऊयात आपण आध्यात्मिक उपाय। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा। शनिवारी गरजूंना काळे तीळ किंवा अन्नदान केल्यास मनाला सकारात्मकता मिळू शकते। कोणताही निर्णय घेताना घाई न करता शांत मनाने विचार करा।
शेवटचा महत्त्वाचा संदेश कुंभ राशींच्या मित्रांनो, लक्षात ठेवा. संकटाची चाहूल लागणे म्हणजे संकट निश्चित आहे असा अर्थ होत नाही. सावध राहणे, विवेकाने निर्णय घेणे आणि अफवांवर विश्वास न ठेवणे हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. जर तुम्ही वेळेत योग्य पावले उचलली तर कोणाचाही गुप्त डाव यशस्वी होणार नाही. उलट तुमचे धैर्य, संयम आणि मेहनतच तुम्हाला पुढच्या मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.